जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीला दिला उड्डाण परवाना। जळगावकरांचे 8 एप्रिल पासून गोवा, हैदराबाद तर 1 मे पासून पुण्याला होणार उड्डाण। भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार उड्डाण 5.0 योजनेअंतर्गत फ्लाय 91 विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून उड्डाण परवाना देण्यात आलाय। 8 एप्रिल पासून गोवा, हैदराबादला तर 1 मे पासून पुण्यासाठी ही विमान सेवा सुरू होणार आहे। केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून पुण्यासह गोवा, हैदराबाद या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 या विमान कंपनीने पाठवलेल्या प्रस्तावाला भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात DGCA ने 3 मार्चला परवानगी दिली होती। त्यानुसार फ्लाय 91 कंपनीला गोवा, हैदराबाद तसेच पुणे विमानतळावरून मिळालेल्या स्लॉटनुसार विमान सेवा वेळापत्रक तयार करण्यात आले। तिकीट बुकिंग हे पुढील वेबसाईट किंवा विमानतळावरून तुम्ही करू शकता। जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद तसेच पुणे येथे सेवा सुरू होणार आहे। त्यानुसार प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी फ्लाय 91 विमान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून तसेच जळगाव विमानतळावरून देखील तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे। जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीला दिला उड्डाण परवाना। जळगावकरांचे 8 एप्रिल पासून गोवा, हैदराबाद तर 1 मे पासून पुण्याला होणार उड्डाण। भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार उड्डाण 5.0 योजनेअंतर्गत फ्लाय 91 विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून उड्डाण परवाना देण्यात आलाय। 8 एप्रिल पासून गोवा, हैदराबादला तर 1 मे पासून पुण्यासाठी ही विमान सेवा सुरू होणार आहे। केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून पुण्यासह गोवा, हैदराबाद या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 या विमान कंपनीने पाठवलेल्या प्रस्तावाला भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात DGCA ने 3 मार्चला परवानगी दिली होती। त्यानुसार फ्लाय 91 कंपनीला गोवा, हैदराबाद तसेच पुणे विमानतळावरून मिळालेल्या स्लॉटनुसार विमान सेवा वेळापत्रक तयार करण्यात आले। तिकीट बुकिंग हे पुढील वेबसाईट किंवा विमानतळावरून तुम्ही करू शकता। जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद तसेच पुणे येथे सेवा सुरू होणार आहे। त्यानुसार प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी फ्लाय 91 विमान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून तसेच जळगाव विमानतळावरून देखील तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे।